चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत। या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतलाय हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही। आज तुम्ही बघा या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, प्रशासकीय इमारत असेल, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील। खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता रणजित दादा सचिन दादांनी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फलटणला ते घेऊन आलेले आहेत। आता जिल्हा मागू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे, नाहीतर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल आणि आता आमची कुठल्याही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही। पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत, कोर्ट आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे। आज खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तो तुम्ही मानलाच आणि मग आपण या ठिकाणी भाषण करू आणि मग इथनं जाऊ। पण आल्याबरोबर रणजित दादांनी हळूच माझ्या हातामध्ये 11 नवीन मागण्याचा कागद दिला। 11 नवीन मागण्या। माझ्या हे लक्षात आलं की मारुतीच्या शेपटी उत्तर रामायण घडलाय ना इथे, त्याच्यामुळे रामायणाचा संबंध आहेच, त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेपटीसारख्या रणजित दादाच्या मागण्या काही संपणार नाही आहेत आणि त्या संपूही नये। जो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी कुठल्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही। जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी समाधान लाभत नाही। आणि म्हणून आज त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या। मग त्याच्यामध्ये पाडेगाव, मुरुम, साखरवाडी, जिंती, फलटण, कोळंकी ते शिंगणापूर हा रस्ता MSIDCच्या माध्यमातून केला पाहिजे आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की या रस्त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, त्यामुळे दादा काळजी करू नका, MSIDCच्या मार्फत हा रस्ता, कारण तुम्ही या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनाही बोलवलेलं आहे आणि इतके हुशार लोक आधीच जाहीर केलं की बांधकाम मंत्री आमचे जावई आहेत, त्यामुळे आता जावयाला सासूरवाडीमध्ये काही नाही म्हणता येईल का? त्यामुळे जावयांच्या वतीनं मीच या ठिकाणी आश्वासित करतो। बरं, फलटणचे लोक एवढे हुशार आहेत, मी जावयांना विचारलं, जावई म्हणाले हो चांगलं आहे सगळं, आता फलटणच्या मुली आम्ही केल्या आहेत त्यामुळे आमचं सगळं चाललेलं आहे। लगेच फलटणचे लोक येऊन आम्हाला सांगतात हे सगळे जावई जे आमचे इतके मोठे झाले कारण आमच्या मुलींचंच भाग्य मोठं होतं म्हणूनच हे मोठे झाले। अशा प्रकारे त्या ठिकाणी एक मेघ देखील आमच्या फलटणच्या लोकांनी दिलेली आहे। पण निश्चितपणे हे कार्य जे आहे ते आपण पूर्ण करू आणि त्यासोबत बाणगंगा नदीचा समावेश हा अमृत 2 मध्ये करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातलं देखील कार्य आपण पूर्ण करू। न्यायालयाची स्वतंत्र इमारत तुम्ही मागितलेली आहे, निश्चितपणे न्यायालयाची स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू आणि माळशिरस तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या 22 गावांचा समावेश आणि त्याला पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय आमचे रामभाऊ सातपुते देखील या ठिकाणी आलेले आहेत। या संपूर्ण म्हणजे माळशिरस पर्यंत पाणी नेण्याच्या या रणजित दादांच्या सगळ्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी राम सातपुते त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते। त्यामुळे रामभाऊ तुमची मागणी ही जी काही रणजित दादांच्या माध्यमातून तुम्ही रेटली आहे तीही पूर्ण होईल आणि त्याचंही टेंडर हे आपण या ठिकाणी काढू हे मी आपल्याला सांगतो। त्याचबरोबर